अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार फ्रेंड्स, तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा आपला टॉपिक काय आहे. तर आपला आजचा टॉपिक आहे पितृपक्ष. तर पितृपक्षामध्ये कोणती सेवा करावी, पितृपक्षामध्ये आपण पितरांसाठी असं काय करावं ज्यामुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतील. तर फ्रेंड्स, तुम्हाला सर्वच जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला समजेल की घरी बसून पितृदोष पण कसा घालवायचा हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ही सगळ्यात प्रभावी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्ही नारायण बली, त्रिपिंडी, श्राद्ध काय काय नाही करत की तरीसुद्धा तुमचा पितृदोष जात नसेल, तर तुम्हाला अशी एक मी प्रभावी सेवा सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला ह्या पितृपक्षामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी पितृदोषामधून मुक्ती भेटेल. तर प्लीज फ्रेंड्स, तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ वॉच करावा. तर मी आज तुम्हाला सांगते की 7 चालू होणार आहे आणि ते 21 तारखेपर्यंत राहणार आहे. तर तुम्ही 7 तारखेपासून पितृसाठी काय करावं. तर तुम्हाला पितरांसाठी डायरेक्टली काहीही करायचं नाही आहे. तुम्हाला खूप व्हिडिओवर असं सांगितलं जातं, खूप लोक तुम्हाला असं बोलतात की एक दीपक घ्या, तो पितरांच्या नावाने प्रज्वलित करा, नैवेद्य घ्या, पूर्ण 15 दिवस ते नैवेद्य पितरांना दाखवा. पण असं काहीही करायचं नाही. तिथीप्रमाणे जे तुमच्या पितरांची तिथी आहे त्या तिथी दिवशी तुम्ही त्यांना भोजन, दान धर्म करू शकता. आणि ज्यांना लक्षात नाही आहे की आपल्या घरातल्यांची तिथी काय आहे, त्यांनी सर्व पितृ अमावस्याला पण करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. डायरेक्टली पितृंना काहीही द्यायचं नाही आहे. तुम्हाला जे काय करायचं आहे, भगवान शंकरांना किंवा तुम्हाला जर पहिलाच कोणी गुरु असेल, त्यांच्याकडे गुरुमंत्र असेल, त्यांनी तो गुरुमंत्राचा उपयोग करायचा आहे. आणि ज्याच्याकडे गुरुमंत्र नसेल त्यांना मी जे सांगते ते करा. तुम्ही शंकराच्या मंदिरात जा, हातामध्ये पाणी घ्यायचं, असं हातामध्ये असं पाणी घ्यायचं, त्यात थोडं पुष्प घ्यायचं आणि शंकराला हे करायचं, संकल्प करायचा, शंभो भोलेनाथा माझं नाव, ॲड्रेस, गोत्र सांगायचं आणि बोलायचं की आजपासून मी ओम नमः शिवाय ओम ह्या मंत्राचा जप 15 दिवस पितरांच्या मुक्तीसाठी, त्यांची गती होण्यासाठी, त्यांना जे त्यांची ऊर्जा जी आहे ती स्वच्छ होण्यासाठी मी हे सेवा करत आहे. तर त्यांना पितृयोनीतून, प्रेतयोनीतून पितृलोकांमध्ये पाठवलं जावं, त्यांची मुक्ती करावी आणि तो पाणी असं सोडून द्यावं. आणि तिथून घरी आलत ना, तिथून पुढे 15 दिवस तुम्हाला पितरांच्या ओम नमः शिवाय ओम हा मंत्राचा जप करायचा आहे. मग तुम्ही ठरवू शकता किती जप करायचं आहे ते. 15 माळी करू शकता, 10 माळी करू शकता, 2 माळी करू शकता, तुमच्या इच्छेनुसार. पण मंत्रजपाने जितके लवकर पितृ मुक्त होतात ना, ते कुठल्याच सेवेने होत नाहीत. कितीही सेवा करा, तुम्ही रोज सेवा करतायत आणि काहीही होत नाही. जेवढं संकल्प करून कार्य पूर्ण होतं ना, तितकं आपण जाऊन उठून बसून देवाला प्रार्थना करून काहीही होत नाही. त्याच्यामुळे तुमचे जर पितृ मलिन असतील आणि तुम्ही रोज पितरांना काही ना काही नैवेद्य ठेवताय, पितृपक्षामध्ये सर्व पितरांचं करताय, तरी पण बोलतात की एवढं मी पितरांचं करतोय तरी माझ्या घरामध्ये उच्चाटन आहे, भांडणं आहेत, तणणं आहेत, सतत आमच्यात वादविवाद होतात, आमच्यात कुणी ना कुणी आजारी असतं, आम्हाला ना करमत नाही, वाईट वाईट स्वप्न पडतात, घाण विचित्र दृश्य दिसतात. अरे, तुमचे पितृ जर तुमची मलिन असतील तर तुमच्या मनामध्ये वाईट विचार, मलिनता, निगेटिव्हिटी घरात प्रसरणारच. त्यामुळे सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय आहे, ज्याला पैसेही लागत नाहीत, ना कुठे जायची गरज आहे. काही लोक 50-50, 1-1, ज्यावेळेस तुम्हाला स्वप्नामध्ये कुणी जेवताना दिसतंय त्यावेळेस देखील पितृदोषाचे लक्षण असतात. तर सतत जेवत असताना सतत केस निघणं ताटामध्ये, ते देखील पितृदोषाचंच लक्षण आहे. जर नवरा बायकोमध्ये सतत कटकटी भांडणं होत असतील, दिवसभर सगळीकडे आपण चांगलं राहतो, पण घरात आलो की नवरा आणि बायकोचे 36चा आकडा, असं झालं तर देखील पितृदोष आहे. जर लहान मुले सतत आजारी पडत असतील, काही कारण नाही, हॉस्पिटलमध्ये तर नॉर्मल आहे, पण घरात आले की त्याला काही ना काही दुखणं चालूच आहे, तेव्हा देखील पितृदोषाचंच लक्षण आहे. फायनान्शियल कंडिशन डाऊन होणे पूर्णपणे, कुठे ना कुठे वायफट खर्च होणे किंवा कंडिशन पैसा कुठून येतच नाही, पैशाचा सोर्स कमी आणि जायचा सोर्स जास्त, असं होत असेल तेव्हा देखील हे पितृदोषाचंच लक्षण आहे. आणि सेवा, खूप काही देवाची सेवा करतोय पण फक्त दुःखच आहे, रोज रडतोय, ते देखील पितृदोषाचंच लक्षण आहे. त्याच्यामुळे पहिलं पितृदोषातून मुक्त व्हा. ह्या 15 दिवसामध्ये पितृपक्षामध्ये पूर्णपणे तुम्ही भगवान शंकराची पूजा करा, अर्चना करा, अभिषेक करा, त्यांच्या ओम आणि मंत्रजाप करताना ना
ओम नमः शिवाय फक्त नाही करायचा. ज्यावेळेस आपण कोणत्याही मंत्राचा जाप करतो ना, तर स्टार्टिंगला ओम आणि शेवटला ओम लावायचं. त्यावेळेस कुठलीही निगेटिव्हिटी आपली ऊर्जा खात नाही, त्यांना आपली ऊर्जा खाता येत नाही. तर आपण जो मंत्रजाप करतो ते लोक अट्रॅक्ट होऊन आपला मंत्रजाप खातात. त्याच्यामुळे ओम नमः शिवाय ओम असा जप करायचा, मनातली मनात करायचा आणि संकल्प घेऊनच करायचा. आणि संकल्प घेताना किती दिवसाचा करणार आहेत आणि किती करणार आहेत, 10 माळा 2 माळा किंवा तसं जर तुम्हाला वाटत असेल की मी 11 दिवसाचा संकल्प घेऊन माझ्याकडून तो पूर्ण नाही झाला, तो तुटला तर काय कसं होणार, तर हो, संकल्प तुटल्यानंतर प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की संकल्प घेऊन मी 11 दिवस नाही पाळू शकत किंवा नाही होऊ शकत, मला इकडे तिकडे जावं लागतं, तर तुम्ही रोजची रोज असं हातामध्ये पाणी घेऊन हे शंभू भोलेनाथा, माझं नाव, गोत्र, ॲड्रेस सांगून की आज मी 20 माळा 50 माळा 10 माळा 5 माळा पितरांसाठी, त्यांची ऊर्जा स्वच्छ होण्यासाठी, त्यांची गती प्रदान होण्यासाठी मी करत आहे. तर त्यांना प्रेत योनीमधून मुक्त करावे ही मी तुमच्या चरणी प्रार्थना करते. आणि ते पाणी जमिनीवर सोडून द्यायचं आणि तितक्या तुम्ही जे संकल्प केला, जेवढ्या माळ्याचा संकल्प केला आहे तेवढ्या माळ्या तुम्ही करायच्या आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये खूप काही दोष, खूप काही अडचणी ह्याच्यावर मी स्वतःचे अनुभवलं आहे, ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हे चॅनल चालू केलेलं आहे. तर तुम्ही मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझं पण चॅनल मॉनिटाईज करून द्या. तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ रोज घेऊन येत जाईन. तुम्हाला प्रत्येक तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मी घेऊन येत जाईन. तर तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आपला पुढचा व्हिडिओ असेल की निगेटिव्हिटी असेल घरामध्ये, तर जाऊ ते पितरांचं तर झालं, पण काही लोकांना असं पण असतं की घरामध्ये निगेटिव्हिटी खूप आहेत, खूप आहे, बाहेरची बाधा आहे, करणी बाधा आहे, त्याला खूप नजरदोष होतो. याच्यासाठी काय करावं, खूप जागेवर जाऊन आलो. काय चौक्यावर जातात लोक, बघायला जातात, कुणी गादी लावलेली असते त्या गादीवर जातात, लिंबू काप, हे काप, ते खाप, तात्पुरतं बरं वाटतं 10-15 दिवस आणि नंतर अजून हाही तो त्रास चालू होतो. पण तुम्हाला सांगू, कुठे देखील दुनियात जा तुम्ही, जोपर्यंत तुम्ही सेवा सुरू करत नाही, जोपर्यंत स्वतः तुम्ही नामस्मरण करत नाही, तोपर्यंत ही जी निगेटिव्हिटी आहे तुम्हाला कधी सोडू शकत नाही. त्यासाठी तुमचा ऑरा स्ट्रॉंग पाहिजे, तुमची एनर्जी स्ट्रॉंग पाहिजे, तुमचे चक्राज ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे. त्यावेळेसच तुम्ही ह्या सगळ्या दोषातून मुक्त व्हाल. त्यासाठी मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ कसा करायचा, काय करायला पाहिजे, घरामध्ये रोज काय करायचं, कसं नामस्मरण करायचं, कसा मंत्रजाप करायचा हे सांगेल. तर तुम्ही प्लीज पुढच्या व्हिडिओची, आपल्या लवकरच उद्या किंवा परवा आपला व्हिडिओ तुम्हाला अपलोड होईल.